तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलवर. शेतकरी मित्रांनो, आपण आज मळी आणि शेणखत या दोन्हीमध्ये काय फरक आहे, आपण याचा पिकाला कसा वापर करावा, याच्यामुळे आपल्या पिकाला काय काय फायदे होतात, या दोन्हीमध्ये आपण कोणकोणते घटक असतात, संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तर काय होतं, काही शेतकऱ्यांना असा प्रश्न पडतो की मळी टाकल्यावर आपली जमीन खराब होती. तर काही शेतकरी म्हणतात आम्ही शेणखत भरपूर प्रमाणात टाकतो, पण आम्हाला रिझल्ट म्हणावा तसा येत नाही, उत्पन्न म्हणावं तसं होत नाही. काही शेतकरी म्हणतात शेणखत टाकतो, पण त्यापासून उत्पादन होत नाही. तर काही म्हणतात मळी टाकल्यावर रिझल्ट लवकर येतो, पण पुढच्या वर्षी जमीन त्यांची घट्ट झालेली किंवा कडक झालेली त्यांना दिसून येते. तर या सगळ्या प्रश्नावर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊ शेणखत म्हणजे काय असतं. तर आता शेणखत म्हणजे सर्व शेतकरी मित्रांना माहीत आहे शेणखत म्हणजे काय असतं. आपलं गाय असन, बैल असन, म्हैस असन यांचं शेण आणि मूत्र हे मिसळल्यानंतर यामध्ये काडी कचरा असेल, गोठ्यातील इतर कचरा असेल, हे सगळं आपण एका हवेशीर ठिकाणी 4 ते 6 महिने कुजल्यानंतर जे खत तयार होतं, ते अर्धवट कुजलेलं खत म्हणजे शेणखत नसतं शेतकरी मित्रांनो. तर एकदम काळसर असन, भुसभुशीत, वास नसलेलं जे खत असतं, त्याला खरं तर आपण शेणखत म्हणतो. आता हे शेणखतामध्ये आपल्याला घटक कोणकोणते आढळून येतात? यामध्ये आपल्याला सेंद्रिय कर्ब जो असतो, जो जमीन जिवंत ठेवण्याचं काम करतो, तो यामध्ये असतो. त्यानंतर इतर जे उपयुक्त जीवाणू असतात, मातीमध्ये आपली माती भुसभुशीत करण्याचं काम करतात. त्यानंतर पिकांना अन्नद्रव्य पुरवठा करण्याचं काम करतात. हे जीवाणू यामध्ये असतात. त्यानंतर यामध्ये थोडंफार प्रमाणात आपल्याला नत्र, स्फुरद, पालाश हे पाहायला मिळतं. तर शेतकरी मित्रांनो, हे शेणखत जे असतं, हे खत कमी पण जमिनीला सुधारण्याचं काम जास्त प्रमाणात करतं. तर आता हे शेणखत काम कसं करतं? मित्रांनो, शेणखत टाकल्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी पीक आपलं एकदम हिरवगार दिसत नाही. याला टाईम लागतो. याचा परिणाम आपल्या जमिनीमध्ये हळू झालेला दिसून येतो. हे माती मऊ करतं. त्यानंतर पाणी धरून ठेवण्याची जी क्षमता असते ती चांगली वाढवतं. आपल्या पिकाची मुळं खोलवर त्यामुळे जातात. रासायनिक खताचा आपल्याला चांगला उपयोग झालेला दिसून येतो. म्हणजे शेणखत म्हणजे काय तर आपल्या जमिनीचा पाया मजबूत करण्याचं काम करतं. आता हे शेणखताचे फायदे काय काय आहेत? एक म्हणजे जमिनीचा पोत सुधारतो. त्यानंतर माती मऊ होण्यास सुरुवात होते. कोरडवाहू जमिनीत आपल्याला ओलावा टिकून राहण्यासाठी मदत होते. जास्त काळ जर आपण खत दिलं तर पीक जळत नाही आणि दीर्घकाळ आपल्याला याचा परिणाम दिसून येतो. जमीन सुधारण्याचं काम हे दीर्घकाळ करतं. आता शेणखताचे तोटे कोणकोणते आहेत? शेणखतामध्ये आपण किती जरी शेणखत टाकलं तरी त्यामध्ये आपल्याला अन्नद्रव्य कमी प्रमाणात असतात यामध्ये. आजकाल चांगलं शेणखत आपल्याला कुठंच मिळत नाही लवकर आणि 8 ते 10 टन आपल्याला शेणखत टाकावं लागतं शेतकरी मित्रांनो एकरी. नीट कुजलेलं नसल्यामुळं काय होतं त्यामध्ये तण भरपूर प्रमाणात उगवून आलेलं दिसून येतं आपल्याला. म्हणून आपण फक्त शेणखतावर शेती केली तर आपल्याला उत्पादन हे मर्यादितच राहतं. आता आपण मळी खताबद्दल जाणून घेऊयात. आता मळी खत म्हणजे काय? पटकन परिणाम देणारं खत आहे. आता मळी खत म्हणजे काय असतं? साखर कारखान्यात ऊसापासून जो साखर काढल्यानंतर जे उरलेला पदार्थ निघतो, त्याला प्रक्रिया करून कुजवून काही ठिकाणी आपल्याला जिप्सम मिसळून जे खत म्हणून वापरतात आपण, त्याला मळी खत म्हणतात. आता या मळी खतामध्ये घटक काय काय असतात? एक म्हणजे यामध्ये सेंद्रिय कर्ब सगळ्यात जास्त असतो. त्यानंतर कॅल्शियम यामध्ये भरपूर असतो, फॉस्फरस यामध्ये असतो, सल्फर असतो आणि इतर जे सूक्ष्म अन्नद्रव्य असतात, ते आपल्याला यामध्ये पाहायला मिळतात. म्हणून आपण मळी खताचा परिणाम आपल्याला लवकर दिसून आलेला पिकांमध्ये दिसून येतो. आता मळी खत कसं काम करतं? तर एक म्हणजे जमिनीचा पी-एच सुधारण्याचं काम करतं. खारट जमिनीत आपल्याला सुधारायला मदत होते. त्यानंतर मुळांची वाढ जलद होते. पिकांची सुरुवातीची जोरदार वाढ आपल्याला झालेली दिसून येते. म्हणून आपण ऊस असेल, त्यानंतर शेवगा, डाळिंब, इतर जे भाजीपालावर्गीय पिकं असेल, यामध्ये मळी खत आपण जास्त प्रमाणात आपल्याला टाकलेलं दिसून येतं. आता मळी खताचे फायदे काय काय होतात? कमी प्रमाणात आपल्याला जास्त परिणाम दिसून येतो याचा. त्यानंतर उत्पादन वाढीस आपल्याला मदत होते. कॅल्शियममुळे फुलगळ कमी होते. मुळांना आपल्या ज्या पिकांची मुळं असते त्यांना चांगला बळ देतं त्यामुळं पिकाचा चांगला जोमदार वाढ होते. शेणखतापेक्षा आपल्याला याचा परिणाम लवकर झालेला दिसून येतो. आता मळी खताचे धोके काय काय आहेत? जर आपण जास्त प्रमाणात जर टाकलं तर आपली जमीन चिकट झालेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर काही मळी खारट असते. सलग अनेक वर्ष आपण जर वापर केला तर जास्त प्रमाणात याचा धोकादायक ठरू शकते पिकाला आणि एकटी मळी आपलं जमीन बिघडवू शकते. त्याच्यामुळे आपण याचा जास्त प्रमाणात वापर करू नये. जर जास्त प्रमाणात वापर केला तर ही मळी आहे ना गरम जास्त असते आणि त्यामुळे आपल्या पिकाला याच्यापासून धोका होऊ शकतो. म्हणून शेतकरी मित्रांनो, मळी खताचा डोस म्हणजे एकदम महत्त्वाचा डोस आहे आणि तो कमी प्रमाणात आपण याचा वापर करावा. आता शेणखत आणि मळी खत यामध्ये आपण तुलना करूयात. आता जमीन सुधारण्यासाठी आपल्याला शेणखत हळू याची प्रक्रिया चालू राहते. पण मळी खत काय करतं? लवकरात लवकर आपल्याला याचा परिणाम दिसून येतो.
आणि उत्पादन जर वाढीचं म्हटलं तर आपल्याला शेणखतापासून मर्यादित असं उत्पादन मिळतं. मळी खताचा जर वापर केला तर जास्त प्रमाणात उत्पन्न आपल्याला मिळू शकतं. वापराचं जर प्रमाण म्हटलं तर शेणखत आपल्याला एकरी 8 ते 10 टन लागतं. त्याचबरोबर आपण जर मळी खत पाहिलं तर आपल्याला 2 ते 3 टन सफिशियंट होतं एका एकराला. आता जर आपण म्हटलं शेणखतमध्ये आपल्याला धोका कमी असतो. मळी खत जर आपण जास्त प्रमाणात जर वापर केला तर आपलं पीक जाळण्याची शक्यता असते. कारण हे मळी खत जास्त गरम असतं. आता कोणत्या पिकासाठी आपण हे वापरू शकतो? शेणखत आपण डाळवर्गीय जे पिकं असतात त्यांसाठी वापर करू शकतो. भुईमूग असेल, ज्वारी, बाजरी आणि दीर्घकालीन शेती करणारे आपण जे पिकं असतात त्यामध्ये आपण हे वापरू शकतो. त्याचबरोबर मळी खताचं जर आपण पाहायला गेलं तर ऊस असेल, त्यानंतर शेवगा, भाजीपाला, कापूस, फळबाग पिकं असेल यांसारखी मळी खत आपल्याला एकदम चांगला असा रिझल्ट यापासून मिळून येतो. शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, एकटं शेणखत असेल किंवा फक्त मळी खत असेल, हे आपण एकटं जर टाकलं तर आपल्याला मर्यादित असं उत्पादन मिळतं. पण आपण जर याचा कॉम्बिनेशनने जर वापर केला, शेणखत आणि मळी खत आपण जर एकत्र मिक्स केलं, तर आपल्याला 100% याचा चांगला रिझल्ट येतो. यासाठी आपण एकरी जर प्रमाण बघितलं तर शेणखत आपल्याला 5 टन घ्यायचं आहे आणि यासोबत आपण मळी खत 1 ते 1.5 टन घेऊ शकतो. हे दोन्ही आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. याला चांगलं 4 ते 5 महिने आपल्याला ढीग घालून याला पाणी वगैरे मारून चांगलं कुजून घ्यायचं आणि त्यानंतर आपण याचा वापर करायचा. यामुळं काय होणार आहे, जमीन सुधारण्यासाठी मदत होईल, उत्पादन पण आपलं चांगलं वाढेल आणि मळीचे आपल्याला तोटे कमी होतील. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.